नमस्कार तुम्हा सर्वांना आमच्या आयरे फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी खेकड्यांचं कालवण बनवत आहे। खेकड्याचं कालवण बनवण्यासाठी मी खेकडे चांगले साफ करून घेतलेले, त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर आता मी खेकड्यांना वाफ देऊन घेते। तर आता मी इथे वाफायला खेकडे ठेवलेले आहे, हिंग हळद मीठ लावून। त्याला मी 10-15 मिनिटं चांगले वाफून घेणार आहे झाकण ठेवून। तर खेकड्या वाफेपर्यंत मी आता खेकड्यांचा मसाला रेडी करून घेते। तर आता खेकडे वाफेपर्यंत मी आता मसाला भाजून घेते इथे कांदा खोबऱ्याचा। तर सगळ्यात आधी मी गॅसवरती कांदा भाजून घेते। इथे मी 4 कांदे घेतलेले, त्याला कापून घेते। आता इथे आपण कांदा भाजून घेऊया। याच्यामध्ये थोडंसं तेल टाकल्यावर कांदा लवकर भाजतो। थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तर इथं माझा कांदा भाजून झालेला आहे। याच्यामध्ये मी आता सुकं खोबरं भाजून घेत आहे। आता मी कांदा काढून घेते। तर आता इथं मी सुकं खोबरं भाजून घेते। तर इथं आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे। आता आपण काढून घेऊया। आता मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आता याचं मी वाटण करून घेणार आहे। आता माझं मसाल्याचं वाटण करून झालेलं आहे। तर इथं माझ्या खेकडे चांगले वाफून झालेलं आहे बघा। तर मी कालवण बनवण्यासाठी टोप ठेवलेला आहे गॅसवरती, याला गरम करायला। तर आपण आता कालवणाला फोडणी देऊन घेऊया। तर इथे माझा टोप गरम झालेला आहे, मी याच्यामध्ये तेल टाकून घेते। तर आपण चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे। तर आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। सगळ्यात आधी आपण हिंग टाकून घेऊया, तेजपत्ता आणि कढीपत्त्याची पानं, अद्रक लसूणची पेस्ट, तर आपली अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतून झालेली आहे। तर याच्यामध्ये आपण आता 1 चमच हळद टाकून घेऊया। एक चमच लाल तिखट आणि 2 चमचे घरगुती मसाला घेतलेला आहे। तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊया। आपला मसाला चांगला परतलेला, याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे। टोमॅटो पण आपल्याला 2 मिनिटं चांगला परतवायचा आहे। आता 2 मिनिटं चांगला आपला टोमॅटो परतून झालेला आहे। याच्यामध्ये आपण आता वाटण केलेला मसाला टाकून घेऊया। आता हा आपण कांदा खोबऱ्याचा वाटण केलेला मसाला टाकून घेऊया। त्याला आता चांगला मिक्स करून घेऊया आणि हा मसाला पण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे।
आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आपला मसाला छानपैकी परतलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण खेकडी टाकून घेऊया. आता मसाल्यामध्ये चांगलं खेकडे टाकून घेऊया. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर याला चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यावर आता आपण झाकण ठेवू 5 मिनिटं. चांगल्या वाफेवरती हे करून घेऊया. आता 5 मिनिटं झालेले आहे. आता आपले खेकडे चांगले 5 मिनिटं मसाल्यामध्ये वाफलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकून घेऊया. तर याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकून घेतोय. आता आपलं पाणी टाकून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. चांगलं आता हलवून घेऊया एकदम. आता याला 10-15 मिनिटं चांगलं शिजून घेऊया. आता आपल्या कालवणाला छानपैकी उकळी आलेली आहे. याला आपण अजून 10 मिनिटं शिजून घेऊया. आता आपलं 10 मिनिटं कालवण चांगलं शिजलेलं आहे. याला छान अशी तरी पण आलेली आहे. तर याची आपण आता गॅस बंद करून टाकूया. तर अशा प्रकारे माझं खेकड्याचं कालवण रेडी आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला तर नक्कीच आम्हाला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.